आज उकडीच्या मोदकाचा बेत आहे। हे मी मस्तपैकी खोबरा आणि गूळ मिक्स केला आहे आणि हे तव्यावरती गरम करून घेत आहे। कलर चेंज होईपर्यंत, लालसर होईपर्यंत मस्तपैकी गरम करून घ्यायचं। नंतरला त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची, मिक्स करायचं आणि मस्तपैकी मिक्स केलं आहे तोपर्यंत आपण पीठ भागवून घेऊया। हे गरम पाण्यात मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, मस्तपैकी मिक्स केलेलं आहे। प्लेटमध्ये काढून चमच्याने हाताने मळून, ॲक्च्युली हे खूप गरम असतं तेव्हा हळू करा। आणि मग हे मस्तपैकी मळून मी हे पाती वळत आहे। पाती या हळू वळायच्या, मध्यभाग थोडा जाडसर ठेवायचा आणि हे वळताना वळून झाल्याच्यानंतर मस्तपैकी चुरण भरायचं आणि हे मोदक रेडी झाले की वरून मस्तपैकी केसर वगैरे लावायचं, ज्याने तुमचा मोदकाचा कलर चेंज होऊ शकतो, म्हणजे मस्त दिसायला पण मस्त दिसतात, कलर पण चेंज होतो। हे मी असे वाफेवर ठेवले आहेत। बघा माझे मोदक किती मस्त रेडी झाले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि याच्यावरती मस्तपैकी गरम गरम तूप ओतून खाण्यामध्ये जी मजा आहे, आ हा हा, वेगळीच मजा आहे। हे बघा।